प्रकाश बिडवलकर हत्येवरून वैभव नाईक आणि निलेश राणे यांच्यात आरोप प्रत्यारोप झालेत। वैभव नाईक यांना गुन्ह्याबद्दल माहिती होती। डेड बॉडी कुठे आहे सांगा, पुरावे होते तर पोलिसांना का दिले नव्हते असा सवाल निलेश राणेंनी केलाय। नावाच्या तरुणाला लग्न करून फक्त 22,000 रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून मारल्याने त्याचा मृत्यू त्यामध्ये झाला आणि त्याला वाचवण्यासाठी तिथले स्थानिक आमदार अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसांना किंवा जिल्ह्यातल्या प्रमुख पोलिसांना फोन केलेले आहेत आणि त्यामुळे यांचा खरा आका कोण, या सिद्धेश्वरचा आका कोण हा प्रश्न आता सिंधुदुर्गवासियांना आहे। 2 वर्षापूर्वी जर तुम्हाला ह्या विषयाची दबक्या आवाजात माहिती होती, तुम्ही तेव्हा पोलिसांना सांगितलं नाही। तुम्ही पोलिसांना न सांगता 14 एप्रिल 2025 ला तुम्ही व्हिडिओ टाकला आणि नंतर तुम्ही पोलिसांकडे गेलात। कशासाठी? तुमच्याकडे ठोस पुरावा होता तर तुम्ही पोलिसांकडे माहिती द्यायला पाहिजे होती। आरोपी नंबर 2 अमोल शिरसाट हा वैभव नाईकांबरोबर डान्स करतोय। हा त्यांच्या मागे जो उभा आहे तो हात वर आहे, कदाचित एक हात खालच्या कमरेवर असेल, मला माहीत नाही, दिसत नाही। मग हा तुमच्यावर डान्स कसा करतोय? फोटो असल्यानेच माणूस आरोपी होतो आणि संबंध असतो। हा निकष जर कोर्टामध्ये टिकला तर आरोपींची संख्या एवढी वाढेल ती केसच कधी सुटणार नाही।